नमस्कार श्रोते हो, मराठी स्टोरी टेलर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आतापर्यंत आपण ऐकलेत की मृत बाईच्या घरी गेलेल्या मास्तरांवर दरवाजातच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. सुदर्शन होता म्हणून मास्तर थोडक्यात बचावले. घरात जाताच सुदर्शन वरच्या खोलीच्या दिशेने गेला आणि मास्तर खाली थांबून सर्व काही निहाळत होते. परंतु खाली आपण एकटे नसल्याची खात्री मास्तरांना झाली होती. तपास सुरू असतानाच पुन्हा एकदा एक काळपट आकृती त्यांच्या अंगावर झेपावली. परंतु सुदर्शनचे तावीज गळ्यात असल्यामुळे ती मास्तरांपर्यंत काही पोहोचू शकली नाही. तितक्यात वरून आलेल्या सुदर्शनने मास्तरांना गळ्यातील तावीज काढून ठेवण्यास सांगितले आणि निघण्याचा इशारा केला. तावीज काढण्यासाठी मास्तरांचा हात गळ्यापर्यंत आला होता, परंतु त्यांच्या मनात शेवटच्या क्षणी काहीशी चलबिचल होती. अचानक या शोधकार्याचा त्यांना वीट येऊ लागला. नक्कीच काहीतरी चुकत होतं. आता पुढे लक्षात घे, पुन्हा या परिसरातून बाहेर पडेपर्यंत तुझ्या गळ्यात हे तावीज असायला हवे, अगदी काहीही झाले तरी. तावीज काढण्यासाठी वर आलेला माझा हात हवेतच राहिला. काही वेळापूर्वी सुदर्शनने सांगितलेले ते शब्द माझ्या कानात घुमले. सुदर्शन असं कधीच करू शकणार नाही. सोबत असताना माझी सुरक्षितता हीच त्याची प्राथमिकता असते. मग तो आता असं का म्हणाला असावा? तावीज का काढायला सांगितलं असावं? माझ्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी विपरीत घडत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. मी मनात दृढनिश्चय करत हात खाली केला आणि सरळ त्याच्या दिशेने जात म्हणालो, घे, तुझ्या हातानेच हे तावीज काढ. मी फक्त खडा टाकून पाहिला. जर त्याला खरंच आवश्यकता असती तर सुदर्शन लगेच ते तावीज काढून घेण्यास पुढे आला असता, पण तसे झाले नाही. जसजसा मी पुढे जाऊ लागलो, माझ्या समोरचा सुदर्शन तसतसा मागे सरकू लागला. ते पाहून मला आणखीनच धीर आला. घे ना, तुझंच आहे ते, मी आवाज कडक करत म्हटले. यावर समोरचा सुदर्शन तर काहीच म्हणाला नाही, परंतु जिन्यावर पावलांचा खडखडाट मात्र झाला. शाब्बास मास्तर, वरून येणारा सुदर्शन म्हणाला. मी पाहिले की क्षणात माझ्या समोरचा सुदर्शन हवेत विरघळला आणि ती काळपट आकृती वरून येणाऱ्या सुदर्शनकडे झेपावली. म्हणजे हा एक प्रकारचा छलावा होता, जो माझे प्राण घेण्यासाठी घालण्यात आला होता. ती शक्ती कितपत कपटी असू शकते याची प्रचिती मला आली होती, परंतु तिचा घातकी डाव मी हाणून पाडला होता. आता ती शक्ती सुदर्शनवर हल्ला करण्यास निघाली होती, पण त्याचं संरक्षक कवच तर माझ्याकडे होतं. मी क्षणाचाही विचार न करता माझ्या गळ्यातलं ते तावीज काढलं आणि सुदर्शनच्या दिशेने भिरकावलं. सुदर्शन, हे घे, मी जोरात ओरडलो. माझ्या त्या अनपेक्षित कृतीवर सुदर्शन काहीसा गोंधळला. त्याने तावीज तर लिलया झेलले, परंतु त्रासिक चेहऱ्याने तो ओरडला, मास्तर, हे करण्याची गरज नव्हती. मी निरखून पाहिले. त्याच्या दुसऱ्या हातामध्ये वेताची छडी होती. त्या काळ्या आकृतीवर प्रहार करण्यासाठी त्याने ती वर उचललीच होती, परंतु ऐन वक्ताला मी त्याला गोंधळात टाकले होते. माझ्या डोक्यात काहीच आले नाही. इतके सुद्धा नाही की सुदर्शनकडे स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणखीही काही उपाय असू शकतात, परंतु माझ्या रक्षणासाठी फक्त
ते एकमेव हत्यार होते, ज्याला नुकतंच मी स्वतःपासून वेगळं केलं होतं. प्रसंग आणीबाणीचा होता आणि यावेळी त्या पिसाळलेल्या शक्तीपासून वाचण्याची शक्यता फारच कमी होती. सुदर्शन आमच्यापासून जितक्या अंतरावर होता तेवढ्या वेळात तर काहीही होऊ शकलं असतं. सुदर्शनच्या प्रहारापासून आपला बचाव करून घेत त्या काळपट आकृतीने पुन्हा माझ्याकडे मोर्चा वळवला. मला बचावाची हलकीशी संधी देखील मिळाली नाही आणि मी जमिनीवर उताना होऊन पडलो. तो जबरदस्त तडाखा मी कसा बसा सहन केला. माझ्या शरीरावर फक्त वायूचा एक गोळा दिसत असला तरी त्याचा भार मला जाणवत होता. जणू एखादं धान्याचं पोतं माझ्या अंगावर येऊन पडलं होतं. माझा श्वास अडकला होता. डोळ्यात भीती दाटून आली होती. डोळ्यांच्या कडांतून मी पाहिले, सुदर्शन जिन्याच्या शेवटच्या पायरीवर स्तब्धपणे उभा होता. माझ्यापर्यंत पोहोचण्याचा त्याने प्रयत्न जरी केला असता तरी वेळ अपुरी पडली असती. एक घाव, फक्त एक वार, जो सेकंदाच्या 100व्या हिस्स्यात सुद्धा घडवून आणता येणं त्या अमानवी शक्तीला सहज शक्य होतं. आणि त्यासाठीच आता ती सज्ज होती. तितक्यात सुदर्शनचा आवाज आला, थांब वंदे, नाहीतर माझ्याहून वाईट कुणीही नसेल. जणू झटका बसल्यासारखी ती आकृती माझ्या अंगावरून बाजूला झाली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात मी पाहिले, कित्येक धुलिकण एकत्रित होऊन ती आकृती आकार घेऊ लागली होती. हवेत तरंगत असलेली ती स्त्री आकृती आता अधिक ठळकपणे आपलं अस्तित्व उघड करू पाहत होती. तुझ्यासारख्या कित्येकांना मी नमवलं आहे आणि तू सध्या शक्तिहीन आहेस, हे ध्यानात ठेव. असले पोरखे दाखवून तू आमचं काहीच बिघडवू शकत नाहीस. सुदर्शन पुन्हा कठोर आवाजात म्हणाला. पण ती आकृती मात्र अजूनही स्तब्ध होती. काही क्षणासाठी निशब्द शांतता त्या घराला लाभली. सुदर्शन अजूनही करड्या नजरेने त्या आकृतीकडे रोखून पाहत होता. नुकत्याच ओढवलेल्या त्या जीवघेण्या प्रसंगातून मी बाहेर येतच होतो की अर्धप्रकाशात तरंगत्या आकृतीचे शब्द कानी पडले. माझं नाव नाव सुदर्शनने बहुधा तिच्या प्रश्नाचा रोग जाणला असावा. टॉर्च सुरू करून त्याने आपल्या शबनममध्ये हात घातला. त्यातून एक तसबीर बाहेर काढत सुदर्शनने टॉर्चचा प्रकाश त्यावर टाकला. याने सांगितले, तू ओळखतच असशील ना? सुदर्शनने विचारले. कुणा मध्यमवयीन इसमाचा चेहरा होता तो. करारी चेहरा, ओठांवर भरगच्च मिशांचं जाळं. कोण असावा तो? माझ्या मनात प्रश्न पडला. त्या स्त्री आकृतीची नजर त्यावर पडताच धक्का लागल्यासारखी ती मागे सरकली. हे सर्व माझ्या आकलना पलीकडचे होते. नेमकं चाललंय काय? ही तस्वीर सुदर्शनकडे आली कशी? हा माणूस त्याला भेटला कधी? त्या बाईचं नाव सांगितलं कधी? आणि मगापासून मला घाबरवणारी ही बाई आता इतकी शांत कशी झाली? इथे येताना सुदर्शनने मला याबद्दल काहीच कल्पना दिली नव्हती. या विचारांनी जेव्हा डोकं भुणभुणू लागलं तसा मी फक्त बग्याची भूमिका घेऊन त्यांचं संभाषण ऐकू लागलो. शक्य नाही, कदापि शक्य नाही. हा जिवंतच नाही. याला तर
ती आकृती रागाने फुसफुसू लागली. तसे सुदर्शनने तिचं वाक्य पूर्ण केलं. याला तर तूच संपवले होतेस, हो ना? तुझ्या नवऱ्याला तू मारलेस, कारण तुझ्या कुकर्मांची भनक त्याला लागली होती. खरं का? की साक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष तुझ्या मेलेल्या नवऱ्याला इथे बोलावू? आता तू जाणलेच असशील की मी काय करू शकतो ते. वरच्या खोलीत सुदर्शनने पार पाडलेली कामगिरी माझ्या लक्षात येऊ लागली होती. त्या बाईच्या नवऱ्याची तसबीर शोधून सुदर्शनने त्याच्या आत्म्याशी संवाद साधला होता. पण तिचा नवरा मेला आहे किंवा त्याची तसबीर नेमकी वरच्या खोलीतच असेल, ही माहिती त्याला कुठून मिळाली असावी? हे देखील एक कोडेच होते. कोण आहेस तू? मार्तंड तुला सोडणार नाही. त्या स्त्री आकृतीने चेतावणी दिली. मार्तंडचं नंतर पाहू. सध्या तुला सांगतोय ते नीट ऐक. तुला काय वाटतं, मार्तंड खरोखर तुला एखादं नवीन शरीर देईल? तसं असतं तर त्याने आत्तापर्यंत तो प्रयत्न का केला नाही? त्याला फक्त तुझ्या रूपाने एक गुलाम हवाय, जो त्याला अघोरी साधनेत सहाय्य करेल. शरीरावर आपल्याला हवे तसे संस्कार करण्यासाठी काही विशिष्ट कालावधी लागतो. तुझा मृतदेह त्याने यासाठीच तर जपून ठेवलाय आणि याच कारणासाठी तो वेळ घेतोय. मानवी देहातला आनंद असो की अमानवी वंदना, तुम्ही फक्त प्यादे आहात जे मार्तंडच्या हुकुमानुसार वागतील. आणि जेव्हा गरज संपेल तेव्हा तो तुम्हाला नष्ट करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही. सुदर्शनने आपले म्हणणे मांडले. यावर ती आकृती काहीशी शांत झाली आणि बोलू लागली. इतकी माहिती, तेही मार्तंडला अंधारात ठेवून. पण तरीही मला मार्तंडची प्रत्येक आज्ञा मानावीच लागेल. तुझा हा पण मी दूर करू शकतो. ज्या कारणामुळे तू त्याची आज्ञा पाळत आहेस, त्याच्याकडे असलेली तुझी ती वस्तू मी तुला पुन्हा मिळवून देईन. इतकंच काय, तुला नेत्राचं शरीर हवंय ना? काही काळासाठी ते सुद्धा मिळवून देईन, कोणतंही बंधन न घालता. आणि हो, जिवंतपणी तुला जर खरोखरच काही विद्या अवगत होत्या तर एकदा मार्तंडच्या झोपडीत जाऊन पहा. मला खात्री आहे तुझ्या मनातली अशांतता नाहीशी होईल. सुदर्शन फार गंभीर होत म्हणाला. त्याच्या शब्दरूपी मोहाला भुलून वंदनाचा आत्मा क्षणात हवेत विरून गेला. सुदर्शनने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही. घरात पडलेले सामान वगैरे तिथेच सोडून आम्ही घराबाहेर पडलो. फक्त वंदनाच्या नवऱ्याची तसबीर मात्र सुदर्शनने स्वतःसोबत घेतली होती. खरं सांगायचं तर त्या घरातला प्रसंग माझ्या डोक्यात असंख्य वादळ निर्माण करत होता. घरी पोहोचेपर्यंत सुदर्शनला काही विचारण्याची सोय नव्हती. आपल्याच तंद्रीत मी शांतपणे चालत होतो. सुदर्शनने हा डाव का खेळला असावा? नेत्राचं शरीर देऊ करणं कितपत योग्य होतं? आम्ही मार्तंडचा उघडपणे सामना का करू शकत नव्हतो? असं कोणतं कारण होतं की सुदर्शन अजून मार्तंडच्या समोर गेला नव्हता? सुदर्शनच्या या चालीने मी मोठ्या संभ्रमात पडलो होतो. वंदनाच्या घरापासून काळोखात वाट तुडवत आम्ही काहीसं पुढे आलोच होतो की तिथल्या दाट अंधारात अचानक कोणीतरी माझ्या समोर आलं आणि अक्षरशः दचकून मी 4 पावलं मागे सरकलो. क्रमशः
मित्रांनो, कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. पुन्हा एकदा धन्यवाद.